जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्नमधील बिझनेस अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बाकी विषयाच्या देखील क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत. तसेच सेमिस्टर फर्स्टचे देखील अपलोड करून देण्यात आलेले आहे. बाकीच्या या व्हिडिओच्या लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्यापैकी मार्क्स हे भेटून जातील. बघा विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस अकाउंटिंग सेकंड या विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही एकूण 35 मार्कासाठी घेतली जाईल. यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्क्स मिळणं अपेक्षित आहे. तर परीक्षा तुमची फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून होणार आहे. यासाठी तुम्हाला टोटल 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न सॉल्व्ह करणं तुम्हाला कंपल्सरी आहे. तर रिमेनिंग जे काही 4 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी कोणतेही 2च क्वेश्चन सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे 4 प्रश्न दिले जातील. यातील फक्त 2च प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे टोटल तुम्हाला 5 प्रश्न जे काही विचारले जाणार आहे, त्यातील जो काही पहिला प्रश्न असणार आहे, तो आहे फिल इन दी ब्लँक्स. यासाठी तुम्हाला 5 मार्क देण्यात आलेले आहे. तर बाकीचे जे काही क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ विचारलेले आहे, ते प्रत्येकी 15 मार्कासाठी विचारलेले आहे. आणि यापैकी तुम्हाला फक्त किती सॉल्व्ह करायचे आहे? 2 सॉल्व्ह करायचे आहे. त्यातील क्वेश्चन नंबर सेकंड जो काही आहे, तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 1 दिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स आहे. तर क्वेश्चन नंबर 3 हा टॉपिक नंबर सेकंडवर न्यूमेरिकल प्रॉब्लेम 15 मार्काला विचारला जाणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 ए आणि बी यामध्ये क्वेश्चन 4 ए मध्ये ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वर 8 मार्काला विचारला जाईल. तर क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये ब्रॉड क्वेश्चन हा चॅप्टर नंबर 2 वर 7 मार्काला विचारला जाणारा आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा शॉर्ट नोट्स विचारला जाईल, ज्यामध्ये टोटल तुम्हाला 4 ते 5 शॉर्ट नोट्स दिले जातील. यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. 3 यांची उत्तरं लिहिली तर 15 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं 2, 3, 4, 5 या प्रश्नांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने जमत असतील, तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज तुम्ही ब्रॉड क्वेश्चन किंवा शॉर्ट नोट्स देखील सॉल्व्ह करू शकता. आता आपण क्वेश्चन सेकंडला कोणता प्रॉब्लेम विचारला जाईल, थर्डला कोणता विचारला जाईल, फोर्थ आणि फिफ्थला कोणते ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स विचारले जातील, ते आपण थोडक्यात पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर सेकंड हा तुम्हाला 15 मार्काला आहे, जो चॅप्टर नंबर 1 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. त्याला नाव आहे फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी यावरती तुम्हाला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम दिला जाणारा आहे. यामध्ये तुम्हाला 2 अकाउंट्स असतात. एक म्हणजे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. या पद्धतीने तुम्हाला 15 मार्काला हा प्रॉब्लेम विचारला जाईल. तुम्ही निराली पब्लिकेशनचं बुक जर का वापरलं, तर त्या ठिकाणातून तुम्हाला सगळे प्रॉब्लेम जे काही सॉल्व्ह करून दिलेले आहे, त्यातूनच एखादा प्रॉब्लेम विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 3 जो काही विचारला जाईल, तो देखील 15 मार्काला विचारला जाईल. जो चॅप्टर नंबर सेकंडवर विचारला जातो, ज्याला ब्रांच अकाउंट असं नाव आहे. यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम जो काही विचारला जाईल, तो ऑल डिपेंडंट अँड इंडिपेंडंट ब्रांचेस वरती विचारला जाणारा आहे. तुम्हाला टॉपिक नंबर सेकंडवर आधारित जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बुक्समध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहे, तेवढे सगळे सरावाच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन करा. रिव्हिजन केली का निश्चित तुम्हाला इथे चांगल्यापैकी मार्क्स हे भेटून जातील. क्वेश्चन नंबर 4 हा ब्रॉड क्वेश्चन्स आहे, ज्यामध्ये ए आणि बी असे ऑप्शन्स आहे, ज्यामध्ये 8 प्लस 7 असे मिळून 15 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर 4 असणार आहे. यामध्ये क्वेश्चन 4 हा चॅप्टर नंबर 1 वर आधारित 8 मार्काला ब्रॉड क्वेश्चन विचारलं जाईल. तर इथे मी तुम्हाला 2च क्वेश्चन्स दिलेले आहे. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन डेफिनेटली विचारला जाईल. नंबर 1 की एक्सप्लेन द व्हेरियस ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके. या दोन्हींपैकी एक प्रश्न करून ठेवा, तो डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन 4 बी. हा चॅप्टर नंबर सेकंडवर आधारित 7 मार्कासाठीचा ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल. त्यामध्ये एक्सप्लेन इन डिटेल्स क्लासिफिकेशन ऑर टाइप्स ऑफ ब्रांचेस. जे काही विविध ब्रांचेसचे क्लासिफिकेशन दिलेले आहे, डिपेंडंट, इंडिपेंडंट, होम ब्रांचेस आहे,
किंवा अदर सुद्धा काही ब्रांचेसचे टाइप्स दिलेले आहेत. त्यातून तुम्हाला क्लासिफिकेशनचा चार्ट वगैरे काढून तो थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेनेशन करणं अपेक्षित असणार आहे. 7 मार्काला ॲटलीस्ट 2 ते 3 पेजेसपर्यंत उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. तर 8 मार्काला किमान 3 ते 4 पानांपर्यंत उत्तर असणं अपेक्षित आहे. ओके. या पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 ची पण तयारी करून घेतलेली आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये कडे वळूया. जे शॉर्ट नोट्स विचारले जातात, जे 15 मार्कासाठी असणार आहे. यापैकी कोणत्याही 5 विचारल्या जातील आणि तुम्हाला किती लिखाण करायचं आहे? कोणत्याही 3. यामध्ये पहिली आहे महत्त्वाची प्रिन्सिपल्स ऑफ कोऑपरेशन. नेक्स्ट आहे रिझर्व्ह अँड टाइप्स ऑफ फंड. नेक्स्ट आहे बायलॉज ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. फोर्थ आहे नुसतं कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून सुद्धा तुम्हाला कदाचित विचारलं जाईल. मग त्या ठिकाणी तुम्ही त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस अशा सर्व काही बाकीच्या माहिती यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट ॲज पर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यानंतर पुढचं आहे डिपेंडंट ब्रांचेस, नंतर इंडिपेंडंट ब्रांचेस, होम ब्रांचेस, ब्रांच स्टॉक अँड डेटर सिस्टीम. अशा पद्धतीने 6, 7, 8, 9 हे सर्व जो काही भाग आहे तो चॅप्टर नंबर 2 वर आधारित विचारलेला आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉमच्या सेमिस्टर 2 मधील बिझनेस अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. असेच नवीन-नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.